मित्राच्या भाषेतलं पत्र होतं. तुमच्या रामाला लक्ष्मणाला घेऊन जात असताना ताटिका नावाची राक्षसीन धावून आली. एका बाणात तिचा वध केला. एवढा प्रसंग वाचून पुन्हा वसिष्ठ थांबायचे. डोळ्याला धारा लागायच्या शिष्याचा पराक्रम ऐकून. नंतर माझ्या यज्ञाचं आयोजन झालं असताना सुभाऊ आणि मारीच विध्वंस करायला आले. सुभाऊला अग्निबाणाच्या द्वारा ठार केला तर बिगर टोकाच्या बाणानं मारीची 400 कोस जाऊन पडला. माझा यज्ञ पूर्णत्वास गेला. नंतर तुमच्या रामाला लक्ष्मणाला घेऊन मी मिथिला नगरीकडे जात असताना शापित अहिल्या तुमच्या रामाच्या रजककणानं तिचा उद्धार झाला. रावणासारख्यानं उचलत नाही त्या धनुष्याचे तुमच्या रामानं 2 तुकडे केले आणि 21 वेळा निक्षत्रिय पृथ्वी करणारा परशुरामासारखा वीर तुमच्या रामाच्या चरणावर डोकं टेकून स्तवन करून निघून जाता झाला. ताटिका वधापासून परशुराम बिदाईपर्यंत संपूर्ण इतिहास जेव्हा वाचला वसिष्ठजीने, ज्याने पत्र आणलं होतं त्या सेवकांच्या समोर सप्रेम भेटीचा ढीग लागला. आनंद आवरेना समाजाला. ढीग लागला पण हात लावत नव्हते सेवक. शेवटी राजा दशरथजीला म्हणावं लागलं, सेवक लोग जी सरकार, ये भीख नहीं भाई, भेंट है प्रेम की भेंट, स्वीकार करो. अविनय हो तो क्षमा करे सरकार, हम कन्या पक्ष वाले हैं और कन्या पक्ष वाले यहाँ दे सकते, यहाँ का नहीं ले सकते. आम्ही सीतेच्या माहेरच्या आहोत राजे, आणि माहेरची लोक लेकीच्या सासरला देत असतात, तिथलं नेत नसतात. एक एक प्रसंग पहा. अजूनही गावगाड्यामध्ये ही पद्धत चालू आहे. शहरात नसेल पण गावगाड्यात. बंडूदेवा, कोणाच्याही मुलीचं लग्न गावात असू द्या, इटोलीत, गरिबाच्या असो की श्रीमंताच्या, अख्खं गाव एकजुटीनं कामाला लागतं. त्या गावचा गडगंज श्रीमंत असेल, त्या मुलीला गोदरेजचं कपाट आणतो. आणि त्या गावचा शेळ्या चारणारा, झोपडीत राहणारा, जर्मनच्या ताटात शिळीपाकी भाकरी खाणारा, गाठी गाठीचं धोत्र, फाटकी बंडी, मळकटलं पागोट, तोही जिंतूरला जातो 50 रुपयाचं फुलपात्र आणतो का माझ्या गावची ताई नांदायला चालली म्हणतो. हे माहेरची माणसं. ते सेवक सांगतात, आम्ही कन्या पक्षवाले, इथे देऊ शकतो सरकार, इथलं नेणार नाही. राजा जनकाने सप्रेम भेटीमध्ये हत्ती दिले होते. राजा होता तो, आणि हत्ती हा बुद्धिवान प्राणी आहे. सप्रेम भेटीतले हत्ती जेव्हा अयोध्येला आले, गवत खात नाही. एक दिवस गेला, दुसरा गेला, तिसरा गेला. राजा दशरथजीला प्रश्न पडला, जर हे गवत खात नाही तर जिवंत कसे राहतील? म्हणून 4थ्या दिवशी पत्र पाठवलं. महाराज मिथिलापति को प्रणाम, खत लिखने का कारण यह है कि दहेज में भेजे हुए हाथी अयोध्या का घास नहीं खा रहे. चिंता इस बात की हो रही, जिंदा कैसे रह सकते, जल्दी जवाब भेजो, आपका महाराज अयोध्यापति. पत्र पोहोचलं, लगेच पोहोचतं. पत्र पोहोचलं आणि राजा जनकाने उत्तर पाठवलं. ते सीतेच्या माहेरचे हत्ती असल्यामुळे सासरचं गवत खाणार नाहीत राजे, पण काळजी नसावी. मी माझ्या लेकीला सप्रेम भेटीत दिलेले हत्ती जोपर्यंत अयोध्येत जिवंत आहे तोपर्यंत त्यांचं गवत मिथिला नगरीवरून पाठवण्यात येईल. आपला महाराजा जनक. मुलीच्या माहेरची जनावर सासरचं गवत खात नाही. मुलीच्या माहेरचे नोकर सासरची भेट स्वीकारत नाही. यात नवल नाही. अजूनही 2021 मध्ये बरे का सूर्यकांतजी महाराज, मिथिला नगरीचे संन्याशी, विशिष्ट पंथाचे संन्याशी जेव्हा पायी तीर्थयात्रा करीत 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 अयोध्येला येतात, तेव्हा अयोध्येत प्रवेश करताना कमंडलूमध्ये पाणी भरून आणतात. आणि मग अयोध्येचे संन्यासी सामोरा जातात. आपला जसा जय हरी आहे तसा त्यांचा नमो नारायण नमो नारायण. कब आए जी? अबे आ रहे. कहाँ के हो? मिथिला के.
आपको पता नहीं क्या महात्मा जी किस बात का? अयोध्या में जल की सुविधा है, पता तो है जी। तो कमंडल में सभी ने जल भर के लाया, रोने लग गए सन्यासी। क्यों रोते हो महाराज? कौन अभागा सन्यासी दुनिया में होगा जी? भगवान के जन्मभूमि का पानी नहीं पीने वाला। अरे दुनिया तरस रही तीर्थ लेने के लिए, लेकिन करे क्या? इतिहास कहता है कि त्रेता युग में हमारे गांव की बेटी जानकी इस गांव में दी थी, और हम जानकी के गांव वाले सन्यासी है महाराज, मर जाएंगे तो भी बेटी के ससुराल का पानी नहीं पिएंगे। प्रसंग पहा, इथे तयारी सुरू झाली। रथ सज्ज झाला। रथामध्ये महाराज दशरथजी, घोड्यावरती भरत शत्रुघ्न त्याची मित्रमंडळी, वसिष्ठ गुरुदेव, रथामध्ये माता कौसल्याजी आल्या रथाच्या जवळ। पतिदेव, रघुकुल का रिवाज है, बारात में महिलाओं को आना मना है। पूर्वी वरातीत महिला जात नसत। पुराणात कुठेच उल्लेख नाही की कृष्णाच्या लग्नात यशोदा आणि देवकी होते अक्षरा टाकायले, का रामाच्या जन्मात लग्नात कौसल्या नाही। एक छोटीशी 7-8 वर्षाची मुलगी असायची, बस एवढंच। म्हणून नियम हम नहीं आ सकते। तो नियम का होता, कशामुळे होता, आम्हाला काही सांगता येत नाही, वाचून सांगतो बस एवढंच। इथे कौसल्या माता म्हणाले, हम नहीं आ सकते बारात में, महिलाओं को आना मना है ना, नहीं आ सकते। लेकिन पुत्र विरह का दुख एक माई जानती है ना। हाँ देवी, कितने दिन हुए मेरे लाला का दर्शन नहीं, जितना जल्दी हो सके उतना जल्दी मेरे राम लखन को ले आओ। हाँ, आणि मग वरात निघाली। वरात निघाली तेव्हा जगातले सर्व शुभ शकुन वरातीला सामोरा येऊ लागले। सर्व शुभ शकुन का आज शकुनालाही वाटलं आपल्यालाही पवित्र व्हायची संधी आहे। ब्रह्माचा बाप वरात घेऊन निघालेला आहे, हे शकुन लक्षात ठेवा। तुम्ही जर घरून निघाला कोणत्याही कामासाठी, ही शकुन घडले तर ब्राह्मणाकडे जाण्याची गरज नाही, समजायचं 250% काम होणार। मला माहिती आहे तुम्ही आता चांगलं लक्ष देऊन ऐकणार आहे। दाहिन काग सुकेत सुहावा, जाताना उजव्या भागाच्या शेतात बसलेले कावळे दिसावे, हे शुभ शकुन आहे, झाडावरचे नाही। कधी कधी मोकळ्या शेतात ते 5-50 लोकसभेसारखे बसतात कावळे, पाहिले असेल तुम्ही, पण जाताना उजव्या भागाच्या शेतात पाहिजे। दाहिन काग सुकेत सुहावा, हे वरात निघाली तेव्हाचे शकुन। उजव्या भागाला कावळे शेतात बसलेले आहे। नकुल दर्श काहू पावा, म्हणजे मुंगूस, मुंगूस दिसणं हे सुद्धा शुभ शकुन आहे। सानुकूल त्रिविध बयारी, त्रिविध बयारीचा अर्थ होतो 3 प्रकारचा वारा, सुगंधी, मंद आणि शीतल। त्या वाऱ्यात सुगंध असावा, मंद असावा वाहताना, आणि अंगाला झोमला की थंड वाटावं। शीतलता, सुगंधी आणि मंद, याला त्रिविध बयारी म्हणतात, हे शुभ लक्षण आहे। सघट सबाल आवबरू नारी, डोक्यावर पाण्यानं भरलेला माठ घेतलेली महिला, शुभ शकुनच आहे। पण तिच्या कडेवर तिचं छोटं बाळ, ही दुधात साखर आहे। छोटंसं बाळ कडेवर आहे, भरलेला माठ डोक्यावर आहे, जर दिसलं समजायचं 250% काम। पण शब्द 2 आहे, सघट सबाल, बालकासह आणि डोक्यावरच्या माठासह। काय टवकारून ऐकते आता रामायणापेक्षा, हे फायद्याचं आहे ना। बरं सांगतो, सगळेच सांगतो। लोवा फिरी फिरी दरसू दिखावा, लोवा वजनाचा ओन त्याला काना आहे, लोहा नाही, नांदेड जिल्ह्यातला तालुका लोवा, हा ना। लोवा फिरी फिरी दरसू दिखावा, लोवा शब्दाचा अर्थ कोल्ह होत आहे, कोल्ह। कोल्ह दिसणं सुद्धा शुभ शकुन आहे।
लोवा फिर फिर दर्श दिखावा, सुरभी सन्मुख शिशुई पिलावा. शर्माजी, वासराला पाजत पाजत गायीचं सामोरून येणे शुभ शकुन. वासराला पाजत पाजत गाय पुढून आली, शुभ शकुन आहे. मृगमाला फिर दहिनी आई, हरणाचा कळप डावीकडून उजवीकडे आडवा गेला, हे शुभ शकुन आहे. मंगल गंजन दिन दिखाई, छेम करी क छेम विशेषी, श्यामा बाम सुतर पर देखी. डाव्या भागाच्या वृक्षावर कोकी पक्षाचं गायन. श्यामा बाम म्हणजे कोकिळा डाव्या हाताच्या झाडावर पाहिजे. श्यामा बाम सुतर पर देखी. सन्मुख आई दधी अरुमिना, दही विकणारी महिला आणि मासे विकणारा कोळी दिसणं शुभ शकुन आहे. कर पुस्तक दै विप्र प्रवीणा, हातात वेदाचं पुस्तक घेतलेले 2 ब्राह्मण, हे शुभ शकुन. एवढे शकुन वरात घेऊन निघाले दशरथजी मिथिलेला तेव्हा झाले. हे जर शकुन तुमच्या जीवनात घडले की समजायचं आजचं काम यशस्वी होणार. पण काय, शकुनाचं आयोजन नसावं. हा ना, नाही तर पैशाच्या जोरावर कोणी म्हणू तिकडे कोण आहे रे, त्या मावशीला म्हणा डोक्यावर पाण्यानं भरलेला माठ आणि लेकरू कडेवर घेऊन चौकात उभी राह, तुला 2000ची नोट देतो म्हणावं. अरे पैशाच्या जोरावर बोलतो का ते? अरे उधर कौन है, वो गैया बछड़े को पिला रही, उसको लाठी मार कर इधर भेज दो, हम लड़की देखने जा रहे. अरे वो अपशकुन हो जाएगा. आयोजन नहीं होना चाहिए जो अचानक होता है. असं मजल दरमजल करीत कुठे कुठे नाश्त्याचा कार्यक्रम आहे. वरातीला मंगल सगुण सुगंध सोहाये, बहुत भाती पहिपाल प्राय, दधी चिवरा उपहार पारा, भरी भरी कावरी चले कहारा. दधी चिवडा, दही बंडूदेवा नाश्त्याला, आणि चिवडा हे तेव्हापासून आहे. रामाच्या काळापासून चिवडा शब्द हे पाहित आहे. दधी चिवरा उपहार अपारा. चिवडा खायचे, थोडा तिखट वाटला तर दही घ्यायचे, म्हणून हे दोन्ही पदार्थ आहे एकमेकाला पूरक असते. दही चिवरा उपहार अपारा, भरी भरी कावरीचे लेकहारा. असं करीत 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 मिथिला नगरीच्या सीमेवरती जेव्हा वरात आली, तिकडून स्वागताला सामोरा महाराज जनकजी, बंधू कुशकेतू, शतानंदजी, विश्वामित्र सोबत राम लक्ष्मण, त्याच्या मागे सर्व समाज. इकडून सर्वात पुढे महाराज दशरथजी सोबत भरत, शत्रुघ्न, वसिष्ठ, गुरुदेव, सुमंत प्रधान आणि मागे समाज. हे लक्षात येतं ना चित्र? हां, तिकडून सर्वात पुढे जनकजी आहे, इकडून सर्वात पुढे दशरथजी आहे. घाई 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 जनकजी दंडवत घालण्याच्या उद्देशानं आले, तेवढ्या चपळ्यानं दशरथजी पुढे गेले. दंडवत घालू दिला नाही, राजाला कडकडून आलिंगन दिलं. आणि जेव्हा जनकजीनं रडायला सुरुवात केली आलिंगन देताना, महाराज आप पुत्र के पिता हो, मैं कन्या का पिता. पुत्र के पिता का अधिकार बड़ा होता है, कन्या के पिता का अधिकार छोटा होता है. मुझे पैर पडने दो. मुलीच्या बापाची नम्रता. पण मुलाचाही बाप किती नम्र असावा हे दशरथाकडे पहा. दशरथजी म्हणाले, जनक आप कन्या के पिता हो, मैं पुत्र का पिता. कन्या का पिता दाता होता है, पुत्र का पिता याचक. मैं तेरे दरवाजे का भिकारी हूँ जनक, मुझे स्वीकार लेना. कुठं लावायचं हे? मुलीच्या बापानं स्वतःला कमी समजायचं नाही. मुलीचा बाप कोण आहे? दाता. कारण दान करतो त्याला दाता म्हणतात. मग पुत्रदान शब्द का कन्यादान? कन्यादान. मग कन्यादान, मुलीचा बाप दान करतो कन्येचं, तो दाता. आणि जो दान स्वीकारतो तो भिकारी नाही म्हणू आपण, वाईट वाटल. याचक अर्थ एकच आहे. नालायक म्हटलं काय, लायकीचं नाही म्हटलं काय, मराठी आहे. पण नालायक म्हटल्यावर वाईट वाटतं, लायकीचं नाही म्हटलं की बरं वाटतं. अर्थ एकच. तसं भिकारी, याचक. मैं तुम्हारे दरवाजे का भिकारी हूँ, मुझे स्वीकार लेना. कुठं लावायचं?
2च गुंठे ताई ऊस असतो नवरदेवाच्या बापाकडे, 2 गुंठे. त्याच्यात गाजर गवतच, त्या गवतानं लेखाचा ऊस दिसत नाही, तरी लग्नात मुलाच्या रुसून बसतो बाप. तुम्हाला अनुभव आहे. चला ना पुढं. नाही येणार. अरे चांगला होता आतापर्यंत, काय झालं काय तुला? पठ्ठा नवरदेवाचा बाप आहे. अरे मग तुझंच नाव छापलं पत्रिकेत, नवरदेवाच्या नावापुढं तू स्वतःच का शंका घेतो? चल ना पुढं. नाही येणार. काय झालं काय? बाप आव नवरदेवाचा. सगळ्या पाहुण्यांना माहिती आहे तू नवरदेवाचा बाप आहे, तू स्वतः का भरल्या मंडपात शंका घेतो? चल ना पुढं. नाही येणार. काय झालं काय? मला पहिला पटका का नाही बांधला? आणि काय बिघडलेले का नाही बांधला तर 2च गुंठे ऊस न गाजर गवत बसला रुसून. अरे भगवंताचा बाप राजा दशरथ आहे, पण नम्रता मैं तुम्हारे दरवाजे का भिकारी हो, मुझे स्वीकार लेना. रामायण यासाठी ऐकायचं आहे असं झालं तर भांडणं होईल का लग्नात? विचार करा. हे काही करमणूक आहे, मनोरंजन? सर्वांचं स्वागत झालं, निवास मिळाला. आता 2 साधू एकत्रित आले. जनकाच्या वतीनं शतानंदजी, दशरथाच्या वतीनं वसिष्ठजी, आणि 2 साधूची चर्चा आहे. शतानंद म्हणाले वसिष्ठाला, महाराज काय योग आहे हो, तुमच्याकडे 3 मुलं शिल्लक आहे आणि आमच्याकडे 3 मुली शिल्लक आहे. सीता तर रामाला निश्चित झाली, पण सीतेला एक बहीण आहे, उर्मिला देऊन टाकू. लक्ष्मणाला आणि जनक राजाचे बंधू कुशकेतू, त्यांना 2 मुली आहे, मांडवी श्रुतकीर्ती. श्रुतकीर्ती शत्रुघ्नाला, मांडवी भरताला, उर्मिला लक्ष्मणाला आणि सीता रामाला. 4 बहिणीचं 4सोबत एकाच मंडपात. आता मंडप आहेताच आहे ना, मग एक आहे ना, मग एकाच मंडपात उरक तर चालेल? चालेल. 2 बुवानी जोडवलं. दोघाच्या बापाला तपास नाही. बुवा वेल्डिंगच्याच कामावर असतात. कसं जोडता येईल गाव. आणि मग दोघांनी जाऊन सांगितलं. शतानंदजींनी सांगितलं जनकाला, वसिष्ठांनी सांगितलं दशरथाला. आम्ही असा निर्णय घेतला, तुम्ही कराल ते बाबा. असं म्हटलं नाही दशरथाने आम्हाला मुली बघायच्या आहे. जनकाने म्हटलं नाही मुलं बघायची आहे, तुम्ही कराल ते. याला म्हणतात संताची पायी हा माझा विश्वास. बस झालं, ठरलं. मग मुहूर्त निघाला बरं का ब्राह्मण देवा. मार्गशीर्ष महिना. रामाचं लग्न कधी झालं? मार्गशीर्ष, डिसेंबरच असेल तो बहुतेक. ताईनं काय शोधून काढलं कोणास माहीत बा, आणलं तिथंच है ना. महिना मार्गशीर्ष का निवडला? मार्गशीर्ष महिना ही भगवंताची विभूती आहे. ते त्यांना बाजूला बसता येत नाही नीट त्यांना. समोर फ्रंट सीटला येते ना. हां जा ना बाजूला तिकडे, पाय लांब करून बसा वाटल्यास. असं एक 5-10 पुढचे नाही घ्या ना, विना घ्या तिकडेच बसा. त्याचं नाही आमचं म्हणणं, पण तुमचं ते चलबिचल पाहून आम्हाला वाटतं उरकून घ्यावं रामायण. हां ना. पुढचे श्रोत्याची प्रसन्नता हे वक्त्याचं भांडवल आहे. याच्यातला 2 जरी उदास बसले, अख्ख्या कार्यक्रमाचं वाटोळे. मी सांगत नाही, माऊली लिहिता श्रोता दुःशिते तरी वितुळे मांडला रसू. प्रसन्न पाहिजे. प्रत्येक ठिकाणी बसण्याची पद्धत आहे. 10व्याला गेलं तर तुम्हाला किती आनंद झाला तो मेल्याबद्दल, तरी चेहरा मात्र उतरून ठेवायचा. तिथं प्रसन्न बसायचं नाही 10व्याला, लक्षात ठेवा. तुम्हाला आनंदाच्या उकळ्या आल्या असेल, बरं झालं कटकट गेली, लय त्रास दिला होता, असं जरी वाटलं तरी उदास होऊन बसायचं 10व्याला. आणि कथा कीर्तनाला घरी वाईट घटना घडली तरी प्रसन्न बसायचं. हा फरक लक्षात ठेवा. का? अरे ते हा अमृताचा रस आहे. आता ताईमुळे मिळालं तुम्हाला 7 दिवस, आणि यामुळे विजयरावचं जमलं. आता जमत होतं का ते? वर्ष लागतंय तारीख बसवायला. ताईमुळे तुमचंही जमलं आणि त्याही साहेबाचं जमलं बरं का. हे अपडाऊन चालू आहे ना. आनंद आहे सारखाच आहे. मंडपही तेवढाच तिथे, तेवढाच इथे. समाज तेवढाच तिथे, एवढाच इथे. पण तुम्हाला शाबासकी द्यावी लागेल.
कारण हा खेड्यातला समाज असून मंडप फुल झाला, तो शहरातला आहे, ती मोठी लोकसंख्या आहे, आणेवारीच्या दृष्टीनं हे पुढं आहे का नाही. मी त्यांना नाव ठेवतो असं नाही, ते शहरातले लोक जास्त विद्वान असतात, येत नसतात. ही भावना प्रधान आहे सगळी. म्हणून अमृताचा रस आहे. मोहाचा रस घेणारे केवढे प्रसन्न असतात. ते तुटक्या दांडीचाच कप असतो त्यांचा, पण हसून कपाला कप लावून चेअर्स म्हणतात, हसून घोट घेतात मोहाच्या रसाचा. मग मोहाचा रस घेणारे एवढे प्रसन्न चेहऱ्यानं घेतात, हा अमृताचा रस उदास कशाला बसायचं बाबा. जिवे गोड तीन अक्षराचा रस, अमृत जयास फिके पुढे. जाऊ द्या, हे 5 मिनिट वाढले, पण मुद्द्याचे बोला. महिना मार्गशीर्ष. मी शुद्धीवर आहे, काळजी करू नका. मार्गशीर्ष का निवडला? 75 विभूतीमध्ये मार्गशीर्ष महिना ही भगवंताची विभूती आहे. मासानाम मार्गशीर्षोहम. मार्गशीर्ष महिना, शुद्ध पक्ष आणि पंचमी तिथी, गोरज मुहूर्त, या 4 गोष्टी लक्षात ठेवा. रामचंद्राचं लग्न झालं तो महिना मार्गशीर्ष होता, पक्ष शुद्ध होता. आता हे पक्ष शुद्धच असेल, तिथी नसेल पंचमी, थोडा आधी लावून घेऊ का त्याला, पण महिना तर सापडला ना. मार्गशीर्ष महिना, शुद्ध पक्ष, पंचमी तिथी आणि गोरज मुहूर्त. गोरज म्हणजे रानातून गायी चरून येतात ना, वासराच्या ओढीनं घाईघाई येतात. बरं का शर्माजी, तुम्हाला आता गायीचा चांगला अभ्यास आहे. वासराच्या ओढीनं घाईघाई येतात, त्यांच्या खुरानं धूळ उडते आणि ती धूळ मावळत्या सूर्याच्या तांबड्या किरणात पिवळी दिसते. त्या कालावधीला म्हणतात गोरज मुहूर्त. गायीच्या खुरानं उडणारे रज, गोरज. त्याचंच नाव धेनुधुरी बेला बिमल सकल सुमंगल मूल. धेनुधुरी अर्थ एकच आहे, मी मराठीत सांगितलं. मुहूर्त महत्त्वाचे 2 आहे, घटी आणि गोरज. 12च्या आत लग्न लागल्या जातं ते घटी, आणि सायंकाळचं लग्न ते गोरज. माणसाने आता सुधरून काढलं सोयीनुसार. अभिजित 12:42, 12:51. उद्देश एकच, सगळे उरकून लग्नाला येता यावं, लग्न उरकून दिवस मावळ्याच्या आत घर गाठता यावं. हे याची मुहूर्ताची वेळ यानं काढलेली आहे, आपल्या सोयीची. नाही तर 2 घटी आणि गोरज. मोठा मंडप टाकला बरं का ताई, मोठा मंडप लग्नासाठी. त्या मंडपातलं सौंदर्य पाहण्यासाठी कोण कोण होते? इटोलीचे तर होतेच, पण इथलं सांगतो कोण कोण. काही 1000 डोळ्याचे होते, काही 12 डोळ्याचे होते, काही 8 डोळ्याचे होते, काही 3 डोळ्याचे होते, आणि बाकी सगळे 2 डोळ्याचे होते. हे आकडे लक्षात आहे ना? आता सांगतो. 1000 डोळ्याचा इंद्रदेव होता, 12 डोळ्याचा कार्तिक स्वामी होता, 8 डोळ्याचा ब्रह्मदेव होता. तोंड 4 आहे ना त्याला, डोळ्याची बेरीज करा. 3 डोळ्याचा महादेव होता, आणि बाकी सगळे 2 डोळ्यावाले. पण कोणाच्या नेत्राची तृप्ती झाली नाही. इतक्यात ब्रह्मदेव रुसला. हे तेव्हापासूनची पद्धत आहे रामदेव बुवा, लग्नामध्ये रुसवे. मंदिर म्हटलं की घंटा, आणि लग्न म्हटलं की तंटा. पिऊन का होईना झालाच पाहिजे, तेव्हा लग्न झालं काय वाटतंय. ते रुसवे फुगवे. ब्रह्मदेव रुसले आणि निघाले. बरं झालं गेटवर नारदजी होते. नारायण नारायण. अरे कुठं चालला पप्पा, लग्न लागायचं आहे अजून. पप्पा म्हणजे नारदाचा बाप आहे ब्रह्मदेव. कुठं चालला पप्पा, अजून लग्न लागायचं आहे.
नाही थांबणार. काय झालं काय? मला का स्थान नाही पूजेचं? नारदाला वाटलं आता एवढ्या समाजात कसं बोलावं बापाला, म्हणून त्याला हळदीच्या रानात नेला, तिकडे हळदीच्या रानात. आणि मग बाप लेक दोघंच. नारद म्हणले, चारही डोके गहाण ठेवून आला का लग्नाला? म्हणजे म्हणजे म्हणतोस? अरे तुझ्या बापाचं लग्न आहे आणि बापाच्या लग्नात मुलं नसतात, आणि आला ना पुन्हा स्थान मागतो का पूजेचं? ते नाही का अल्बम, 2-3 वर्षाचा पिंट्या असेल तो, कपाट उघडं होतं, त्याच्या हाताला ते अल्बम लागलं, याच्या मायबापाच्या लग्नाचे फोटो. पिंट्या बसला चाळत, एक एक पान. याची मम्मी लाडू खाऊ घालती पप्पाला, पप्पा जिलबी खाऊ घालतात मम्मीला. ब्राह्मणाचा फोटो, काकाचा, काकीचा, आजीचा, आजोबाचा, सगळ्यांचे याचाच दिसेना. याला वाटलं एवढं प्रेम आहे डॅडीचं मम्मीचं, माझा फोटो का नाही घेतला? दिलं फेकून अल्बम. पप्पा ऑफिसला गेले होते, तरा चालत आलं स्वयंपाका. मम्मी, काय रे एवढं प्रेम करता माझ्यावर? मम्मी तू जिलबी खाऊ घालती पप्पाला, पप्पा लाडू खाऊ घालतात, कुठे तुला ब्राह्मणाचा फोटो आहे, कुठे अंतरपाठ झालेला आहे, काकाचा, काकीचा, आजीचा, आजोबाचा, आणि सगळ्यांचे घेतले, माझा का नाही घेतला? मम्मी तर हादरलीच. मम्मीला वाटलं आता कोण डोकं चालवावं. ते फोटोचं बिल ना तुझ्या पप्पांनीच भरलं, आणि तुझे पप्पा ऑफिसला गेले. नेमका तुझाच का फोटो घेतला नाही कोणाच माहीत. ते ऑफिसमधून आले म्हणजे विचार त्यांना, फोटो माझा लग्नात तुमच्या का नाही घेतला म्हणाव. उद्देश एकच मम्मीचा, दिवस तरी सुका जाईल, कोण डोक्याला खुरक लावून घ्या दिवसभर. आता जेवून घे, नाही जेवत, येऊ दे पप्पाला, नाही जेवलं ते दिवसभर. आणि त्याचं पप्पा आलं, ते ऑफिस सुटल्यावर त्याच्या आवडीचा खाऊ बटर बाहेरूनच. घे रे बटर, फेका गटारात. काय झालं? प्रेमाचा नाटक करता नुसता. काय झालं? अख्खा अल्बम चाळलं मी. मम्मीला जिलबी खाऊ घालता, मम्मी लाडू खाऊ घालते, काकाचा फोटो, काकीचा फोटो, गावच्या ब्राह्मणाचा, आजोबाचा, आजीचा, सगळ्यांचे घेतले, माझा का नाही फोटो घेतला? अरे ते आमच्या लग्नातले फोटो आहे. तुमच्या लग्नाचं म्हणतो ना मी. गाढवा, मी तुझा बाप आहे ना, मग तुमचा पिंट्या नाही का? अरे गाढवाच्या बच्चा, बापाच्या लग्नात लेकरं नसतात तर फोटो कसा काढता येईल? तसं ते हळदीच्या रानात समजूत काढली नारदानं ब्रह्मदेव. चारही डोके फिरले का तुझे? तुझ्या बापाचं लग्न आहे, कारण राम विष्णूचा अवतार, विष्णूच्या नाभीतून कमळातून ब्रह्मदेव. लग्न तुझ्या बापाचं स्थान मागतो पूजेचं? जाऊ आतमध्ये. जमलं. इकडे वर मीटिंग बसली इंद्राकडे. काय करा, लग्न मुहूर्तावर लागता कामा नये. विरोधकाची मीटिंग. हे चालूच असते बरं का, तेव्हापासूनची पद्धत आहे. वर इंद्राच्या नेतृत्वाखाली मीटिंग आहे, वर लग्न खाली आहे रामाचं. वर काही करा, मुहूर्त टाळा. जर मुहूर्तावर लग्न लागलं तर हा वनवासात जात नाही, याची पत्नी रावण चोरत नाही, रावण मरत नाही, ते तिकडे देवता सुटत नाही बंदीखान्यातून. काही करा, मुहूर्त टाळा. म्हणून इंद्राच्या द्वारा 14 मिनिट लग्न मुहूर्त सोडून उशिरा लागलं. 14 मिनिट उशिरा लागलं तर राम 14 वर्षे वनवासात गेला. आमचं 2.25 तास लेट लागल्यावर काय काय होत असेल, घरी जाऊन डोकं चालवा. अरे मग मुहूर्त काढता कशाला ब्राह्मण मंडळीकडे जाऊन? त्यापेक्षा लिहायचं आज रोजी लग्न लागेल. मी ताई कोणाच्याच लग्नाला जात नाही, मला माहिती आहे आपलं त्याचं जमत नाही. इथे मिनिट चुकू देत नाही मी. आणि 40 वर्ष झाले अजून नाही, मिनिट नाही चुकत. तारीख तर नाहीच, पण मिनिट ती सवय झाली. आणि त्यांचं 2-2.5 तास सहज लेट चालतं. 2-2.5 तास काहीच वाटत नाही त्यांना. थांबा, आशीर्वाद देणारे यायचे आहे. ते काय तेवढ्याच खात्यावर आहे का आशीर्वाद झाला? तिथे मुहूर्त सांभाळायचा आहे. नवरदेव नवरी त्यांच्या जीवनातला हा महत्त्वपूर्ण प्रसंग असतो. तुम्ही त्यांना उभं ठेवता, अमुक यायचं आहे म्हणता, आणि तिथे मग 10 लोकांचे VIP सत्कार चालतात स्टेजवर. तुम्ही विचार केला दुसऱ्या बाजूनं?
त्या 10,000 लोकात एक गरीब माणूस बसलेला आहे. तुम्ही त्याच्या झोपडपट्टीत पत्रिका